नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 30 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:34 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया मार्केटची काय कंडिशन. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत 11,491, म्हणजे आता 11,500च्या अगदी जवळ पोहोचलेलो आहे. आणि मला असं वाटतं ज्या स्पीडने इनोव्हेशन होतंय, ज्या स्पीडने नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहेत आणि ते रजिस्टर होत आहेत coinmarketcap.com वरती, त्या हिशोबाने जर उद्याच आपण 11,500चा आकडा पार केला तरी मला काही त्याच्यामध्ये वावगं वाटणार नाही. सो 11,491 वरती पोहोचलोय आपण. टोटल नंबर ऑफ क्रिप्टो करन्सीज रजिस्टर्ड ऑन coinmarketcap.com. रियालिटीमध्ये आणखीन जास्त पण असू शकतात, पण इथल्यानुसार 11,491. एक्सचेंजेस आहेत 398. सो एक एक्सचेंज कुठलं तरी डिलिस्ट झालेलं आहे. कारण काय ते पण त्यांनी, तुम्ही चेक करू शकता हवं तर डिटेलमध्ये जाऊन. फक्त याला क्लिक करा आणि तुम्हाला अख्खी लिस्ट मिळेल. मार्केट कॅप आता आहे $2.051 ट्रिलियन. $92.96 बिलियन चा 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. 43.8% डॉमिनन्स आहे बिटकॉइनचा आणि इथेरियमचा आहे 18.2%. टोटल मार्केट जर तुम्ही चेक केलं तर ओव्हरऑल तर आता $2.05 ट्रिलियन आहे आणि 1.65% म्हणजे 1.65% मार्केट खाली आलेलं आहे कालपेक्षा. आपण चेक करूया टॉप 10 क्रिप्टो करन्सीजची काय कंडिशन आहे. बिटकॉइन पहिल्या नंबरवरती ॲज युजल $47,910 आहे. 1.20% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 4.47% कमी झालाय 7 दिवसांच्या मानात. इथेरियम दुसऱ्या नंबरवरती $3,185, 0.41% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनो अजूनही तिसऱ्या नंबरलाच आहे. $2.82 मिळतोय आता. 2.73% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 2.43% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. बायनान्स कॉइन म्हणजे BNB आता चौथ्या नंबरवरती आहे. $468 मिळतोय. 3.64% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 6.34% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. टेदर जो एक स्टेबल कॉइन आहे USDT 5 नंबरला आहे $1. रिपल म्हणजे XRP 6व्या नंबरवरती $1.12 आहे. 1.69% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 11.92% म्हणजे ऑलमोस्ट 12% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन आता 7व्या नंबरवरती आहे. 27.5 सेंटला किंवा $0.275 2.19% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 14.16% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती आता आहे सोलाना $100 7.36% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 37% वाढलाय 7 दिवसांमध्ये. USDC म्हणजे USD कॉइन जो आहे तो पण स्टेबल कॉइन आहे 9व्या नंबरवरती $1. पोल्काडॉट म्हणजे DOT आता आहे $24.88 4.22% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 11% वाढला आहे 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. फक्त एकच करन्सी आहे जी आता पॉझिटिव्ह मध्ये आहे, ती म्हणजे सोलाना. ऑलमोस्ट $100 आहे. 24 तासांमध्ये $7 जास्त टक्क्यांनी वाढली आणि 37% वाढली आहे 7 दिवसांमध्ये. सो ओव्हरऑल फक्त एक करन्सी टॉप 10 मध्ये पॉझिटिव्ह मध्ये आहे. बघू आता आपले टॉप 10 बघून झालेच. आपण क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी चेक करायला हरकत नाही. स्टँडर्ड चार्टर्ड लॉन्चेस ब्लॉकचेन ट्रेड प्लॅटफॉर्म विथ चायनीज फिनटेक. तर स्टँडर्ड चार्टर्ड जी इंग्लंड मधली बेस्ड एक इंटरनॅशनल बँक आहे, त्यांनी आता स्वतःचा ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म लॉन्च करायचा प्रयत्न करतायत. ते चायनीज फिनटेक कंपनी आहे तिच्याबरोबर पार्टनरशिप मधून आणि त्याचं हेडक्वार्टर आय थिंक ते बनवतायत सिंगापूरमध्ये. सो द जॉईंट व्हेंचर ऑपरेटिंग द न्यू ब्लॉकचेन पॉवर्ड प्लॅटफॉर्म विल बी हेडक्वार्टर्ड इन सिंगापूर अँड लेड बाय SC व्हेंचर्स अमेलिया NG ॲज CEO. तर थोडक्यात काय आहे की इंग्लंड आणि चायना अशा 2 कंपन्या मिळून ते ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लॉन्च करतायत. आता ट्रेडिंगसाठी ब्लॉकचेनच का, हे कारण तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये काही खेळ नाही करतायत, त्यात काही एडिटिंग करता येत नाही ब्लॉकचेनमध्ये आणि हॅक तर करता येतच नाही, त्यामुळे ते वापरतायत. पण आता यांनी याच्यात काहीही म्हटलेलं नाहीये कुठल्या प्रकारचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे, रादर ब्लॉकचेन कोणती वापरणार आहेत किंवा काय आहे. सो ओव्हरऑल काय ओव्हरऑल त्यांनी टेक्निकॅलिटीज काहीही न देता फक्त आणि फक्त आम्ही ब्लॉकचेन मध्ये काहीतरी करतोय असं दाखवण्याचा हा थोडक्यात प्रयत्न आहे. आणि मॅक्झिमम बँकांचं हेच चालू आहे, कारण काय की त्यांना त्यांचा बिझनेस लूज करायचा नाहीये. डिसेंट्रलायझेशन जसजसं होत जाईल, डिसेंट्रलाइज क्रिप्टो करन्सीज, डिसेंट्रलाइज्ड ॲसेट्स जे आहेत ते जसजसे आता मेनली अडॉप्शन मध्ये येतील तसं बँकांचं हे जे सेंट्रलाइज गेम जो चालू आहे बऱ्याच वर्षांपासून, 150-200 वर्षांपासून, तर त्याच्यामध्ये काही ना काही थोडीशी हालचाल होईल थोडीशी. म्हणजे समजा त्यांचं एक्स अमाऊंट ऑफ
जे काही त्यांचं इन्कम असेल तर त्याच्यावरून थोडंसं ते घसरण्याची दाट शक्यता आहे. कारण सेंट्रल प्लेयर्सची किंवा इंटरमिडियरीची रेग्युलेटर्सची गरजच पडत नाही ब्लॉकचेनला. बरोबर, पब्लिक ब्लॉकचेन असेल, पिअर टू पिअर असेल, परमिशनलेस असेल, बॉर्डरलेस असेल तर ओके. अदरवाईज तिथे पण शेवटी हे जे सेंट्रलाइज प्लेयर्स जेव्हा ब्लॉकचेन तयार करतात किंवा म्हणतात की आम्ही ब्लॉकचेन सोल्युशन बिल्ड करतोय, तर ते युजली प्रायव्हेट ब्लॉकचेन असते. ती थोडक्यात कोणी बाहेरून कोणीही ऍक्सेस करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. आणि शेवटी म्हणजे थोडक्यात तो एक डेटाबेसच त्याला म्हटलं पाहिजे. कारण ज्यांना अधिकार आहे त्या डेटाबेसला हात लावायचा ते ऑफकोर्स एडिट करू शकतात या प्रायव्हेट ब्लॉकचेनला. ओके. पण पब्लिक ब्लॉकचेन मध्ये कसं असतं, शेकडो नोड असतात, हजारो नोड्स असतात आणि सगळ्यांना पूर्ण परमिशन असते. तुम्ही तिथे जाऊन खोटं पण बोलू शकता. म्हणजे तुमचा नोड जर खोटं बोलत असेल तर ती सिस्टीम तुमच्याशी हळूहळू बोलणं कमी करते आणि शेवटी एका लिमिट नंतर किकआउट करून टाकते. थोडक्यात काय, जर 1000 नोड्स आहेत आणि त्यातले 2 नोड खोटं बोलतायत त्या उरलेल्या 998 नोडशी, तर ते 998 नोड म्हणतात की हे 2 नोड रेग्युलर बेसिसवरती रॉंग ट्रान्झॅक्शन्स पाठवतायत, रॉंग ब्लॉक पाठवतायत, यांना ब्लॅकलिस्ट करून टाका, आपण आपलं आपलं कम्युनिकेशन मेंटेन करू. या पद्धतीने जेव्हा चालता येईल तेव्हाच ते शक्य आहे. ब्लॉकचेनचा खरा फायदा तो आहे. आता प्रायव्हेट ब्लॉकचेन म्हणजे यांना जे काही खेळायचंय खेळू द्या थोडे दिवस. मी हे नाही म्हणते की ती युजलेस गोष्ट आहे, पण तिला पब्लिक ब्लॉकचेनच्या कॉम्पिटिशन मध्ये आणून उभं करणं, जसं सेंट्रल बँकांच्या आता सीबीडीसी येत आहेत, तर प्रायव्हेट ब्लॉकचेनचं सोल्युशन तुम्ही पब्लिक ब्लॉकचेनच्या सोल्युशनशी कम्पेअर करू शकत नाही. पिरियड. पुढे वळूया. इज द टाइम राईट फॉर $50,000 BTC? म्हणजे बिटकॉइनची किंमत आता $50,000 जाऊ शकते का पुन्हा एकदा? 5 थिंग्स टू वॉच इन बिटकॉइन दिस वीक. तर हे यांचं छान आर्टिकल असतं, दर सोमवारी येतं हे. आता आज सोमवार आहे त्यामुळे त्यांचं ते आर्टिकल आलेलं आहे. त्याच्यामुळे ते कायम 5 मुद्दे काहीतरी घेतात. डॉलर कम डाऊन ॲज स्टॉक्स सेट फॉर इव्हन हायर हायज. तर US डॉलरची प्राइस थोडी खाली जाऊ शकते, तर त्याचा काय इफेक्ट पडेल थोडक्यात, हे की नाही. पण US डॉलरची प्राइस जरी खाली गेले तरी पण आता जी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन आहेत त्यांचं काय म्हणणं होतं की आम्ही टेपरिंग करणार आहोत. म्हणजे जे काही डॉलर प्रिंट करून किंवा प्रिंट सुद्धा करत नाहीत आजकाल जास्त प्रमाणात, ते डॉलर इश्यू करून किंवा मग डॉलर्सचा वापर करून डॉलर इश्यू करू शकतात मार्केटमध्ये किंवा डॉलरचा वापर करून स्टॉक्स किंवा बॉन्ड्स विकत घेतात. राईट. आणि जर त्यांनी स्टॉक्स आणि बॉन्ड्स विकत घेत राहिले तर इन्फ्लेशन येणार, स्टॉक मार्केट आणखीन वर जाणार, बॉन्ड मार्केट आणखीन वर जाणार. राईट. ओव्हरऑल ते जर होत असलं, इन्फ्लेशन येत असलं, तर क्रिप्टो करन्सीज वाढणार म्हणजे वाढणार. ओके. थोडक्यात तो अर्थ निघतो. पण आता त्यांनी टेपरिंग म्हटलं आहे म्हणजे ते दर आय थिंक टेपरिंग म्हणजे हळूहळू जर त्यांनी खूप फास्ट जर त्यांनी इश्युइंग कमी केलं डॉलर्सचं किंवा मग परचेसेस, ओपन मार्केट कमिटीचे जे परचेसेस आहेत ते कमी केले, तर मात्र खूप डिफ्लेशन येऊ शकतं. सुरुवातीला मार्केट्सला ते आवडेल पण नंतर तो प्रॉब्लेम बनू शकतो. ओके. रेजिस्टन्स कीप्स बिटकॉइन बुल्स इन चेक. तर $50,000 आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 3-4 वेळा $50,000 आपण जाऊन आलेलो आहे, आपण म्हणजे बिटकॉइन, पण तो पुन्हा खाली येतोय. तर तो एक मुद्दा झाला. नंतर हॅश रेट पुन्हा एकदा वाढलेला आहे आणखीन थोडासा. हे बघा, बरोबर, हॅश रेट पुन्हा एकदा वाढलेला आहे. 140च्या थोडंसं खाली आहे. 129 एक्झा हॅशेस पर सेकंड त्याला म्हणतात, EH म्हणजे. ओके. सायझिंग ऑफ द चान्सेस ऑफ 50,000. आता याच्यामध्ये त्यांनी पुढचं मुद्दे मांडलेले आहेत. त्यातला एक महत्वाचा म्हणजे डिमांड कुठे गेली. बिटकॉइनची डिमांड आहे, इन्स्टिट्यूशनल डिमांड आहे, इन्स्टिट्यूशनल डिमांड आहे, सगळे कानी कपाळी ओरडतायत. पण जर ग्राफ हा बघितलात तुम्ही तर बघा, फक्त एप्रिल आणि फेब्रुवारीमध्ये आणि एप्रिलमध्ये खरं परचेसेस होऊन गेलेले आहेत. ओके. रादर ट्रेडिंग व्हॉल्यूम प्रचंड होता त्या काळात आणि आता हे आपण ऑगस्टच्या शेवटी हे बघितलं तर अगदी छोटासा दगड पडलेला आहे इथे आणि हे एक माउंट एव्हरेस्ट आहे. सो जर व्हॉल्यूम थोडा जरी, आता मी सांगतो, व्हॉल्यूम जर असा थोडा या लेवलला जरी गेला किंवा या लेवलला जरी गेला तरी प्रचंड प्राइस वाढण्याची शक्यता आहे. आणि जरी मार्केट खाली जात असलं खूप मोठ्या प्रमाणात तरी पण व्हॉल्यूम थोडासा वाढेलच असं सुद्धा. बट या लेवलला जर गेला तर नक्की मार्केट $1-2 लाख पर बिटकॉइनला आरामात जाऊ शकतं असं त्यांचंही म्हणणं आहे. मलाही तेच वाटतंय. पण आपण डेट प्रेडिक्ट करू शकत नाही. मार्केट्स खरंच अनप्रेडिक्टेबल असतात ट्रूली. आणि त्यातल्या त्यात फक्त आपण काय करू शकतो की लॉंग टर्म मध्ये जर आपण खेळणार असू तर हे बारकावे फार बघायची गरज पडत नाही. तुम्ही जर शॉर्ट टर्म मध्ये खेळणार असाल आणि मीडियम टर्म मध्ये खेळणार असाल, शॉर्ट टर्म म्हणजे 3 ते 6 महिने इकडे पकडू शकता आणि मीडियम टर्म म्हणजे 1-2-3 वर्ष आणि लॉंग टर्म म्हणजे ऍक्च्युली 5 वर्षाच्या वरती पकडलं जातं. पण क्रिप्टोमध्ये मात्र शॉर्ट टर्म म्हणजे हार्डली 1 आठवडा ते तुम्ही 1 महिना पकडू शकता.
मीडियम टर्म म्हणजे 2-3 महिन्यांपासून एखाद्या वर्षापर्यंत, 2-3 महिन्यापासून एखाद्या वर्षापर्यंत. आणि लॉंग टर्म म्हणजे इथे सध्या खरं म्हणजे ओव्हरऑल चेक केलं तर लॉंग टर्म म्हणजे 3.5 वर्षांच्या पुढे काहीही असलं तरी तुम्ही त्याला लॉंग टर्म मध्ये मानू शकता. कारण आतापर्यंत जे काही ऍव्हरेजेस किंवा जे काही स्टडीज झाले त्यानुसार हेच प्रूव्ह झालंय की कोणीही जर बिटकॉइन विकत घेतला आणि तो 3.5 वर्षांपेक्षा जास्त जर होल्ड केला तर शक्यच नाही की तो निगेटिव्ह मध्ये असेल, म्हणजे त्याला लॉस होणं शक्यच नाही. सो जर तुमचं गोल 3.5 वर्ष असेल तर तुम्ही बिंदास बघू शकता, काहीही करू शकता. पण जर तुम्हाला ते पैसे कुठे लागणार असतील तर बिलकुल एंट्री करू नका, बिलकुल काहीही ट्रेडिंग करू नका. शॉर्ट टर्म ट्रेडिंग मी कधीच कोणाला सजेस्ट करत नाही. आणि मीडियम टर्म सुद्धा रिस्कीच आहे, कारण हे मार्केट्स फार फास्ट वर जातात, फार फास्ट खाली येतात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये मुवमेंट आहे. सो तुम्ही फार अगदी एक्सपिरियन्स ट्रेडर असाल तर तरी सुद्धा भरपूर अभ्यास करून, डमी ट्रेड्स खेळून, प्रॅक्टिस करून मगच इथे हात लावा. खूप कठीण गोष्ट आहे. कठीण इन द सेन्स लॉसेस खूप प्रचंड होऊ शकतात. आणि मी तर तुम्हाला परचेस सेल काहीही सजेस्ट करत नाही नॉर्मली. यू हॅव टू जस्ट स्टडी विथ मी, आणि त्यासाठीच आपण हे चॅनल सुरू केलंय. रशियन मॅन गेट्स 3 year सेंटेन्स फॉर स्टीलिंग अ फ्रेंड्स मायनिंग रिग. तर हा जो मनुष्य होता याने काय केलं, आय थिंक 34 वर्षांचा माणूस आहे तो. त्याच्या मित्राच्या गॅरेजमध्ये, म्हणजे त्यांच्याकडे घराच्या बाजूला गॅरेज अशी पद्धत आहे ज्याच्यामध्ये कार ठेवतात किंवा काही कामं असतील तर ते तिकडे जाऊन करतात, हार्डकोर कामं असतील हार्डवेअरचे वगैरे. तर त्यांनी तिथे तो मित्राच्या गॅरेजमध्ये गेला आणि तिकडून त्याने मायनिंग इक्विपमेंट म्हणजे मायनर्स चोरून घेऊन गेला. पण त्याला टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे नंतर त्याने ते परत केले. रादर त्याने मान्य पण केली चूक आणि त्याने हे पण मान्य केलं की मला जमलं नाही मायनिंग करायला म्हणून मी ते परत केले. पण त्याला त्याच्या या बिहेवियरमुळे 3 वर्षाची ऑलरेडी शिक्षा झालेली आहे. आणि याच बातमीला त्यांनी आणखीन एक चिकटवलं आहे गोष्ट की रशियाने आता $2 लाख बजेट असाइन केलेलं आहे, म्हणजे जवळजवळ $1.5 करोड बजेट असाइन केलेलं आहे त्यांनी, की या रिलेटेड क्राईम किंवा काही होत असेल कुठे किंवा ट्रान्झॅक्शन्सच्या अनालिसिससाठी ते एक टीम बनवतात आणि एक प्रोजेक्ट सारखं ते घेत आहेत. बायलॅक्सची एक्सचेंज सस्पेंड्स वेबसाईट आफ्टर ERC-20 हॉट वॉलेट हॅक. तर बायलॅक्सची नाव तर मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकतोय, पण त्याच्यामध्ये थोडेफार ट्रेडिंग चालतं असं म्हणतात. त्यांनी हे पण नाही सांगितलेलं आहे की बायलॅक्सची एक्सचेंज नक्की कुठल्या देशातून ऑपरेट करतं किंवा मग प्रॉमिनंटली कुठे काम करतं. पण त्यांच्याकडून त्यांची सिस्टीम हॅक झाली आणि त्याच्यातून $1,70,600 इथिरियम ERC-20 टोकन्स चोरीला गेले. आणि ओव्हरऑल आता रिसेंट ट्रान्झॅक्शन नुसार $1,59,000 इथिरियम म्हणजे 50 इथिरियम पण चोरीला गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे ब्लॉक केलंय. पण त्यांचं ट्रेडिंग व्हॉल्यूम, सम अनकन्फर्म रिपोर्ट स्पेक्युलेटेड दॅट द एक्सचेंज कुड हॅव लॉस्ट $450 million. जर हे हॅक आता खरं ठरलं तर आता या सीझन मधलं हे सेकंड बिगेस्ट हॅक होईल. $450 million ही खूप मोठी अमाऊंट आहे. आणि ऍक्च्युअल हॅक पैकी ही खूप मोठी पहिल्या नंबरची अमाऊंट ठरेल या सीझन मधली, म्हणजे 2021 मधली. कारण आधीचं जे मोठं एक हॅक झालं होतं त्या हॅकरने सगळे अमाऊंट पूर्णपणे परत केले आणि सांगितलं की हा तुमच्यासाठी एक धडा होता की तुम्ही कसं ऑपरेट केलं पाहिजे, कसं टेस्टिंग केलं पाहिजे. पण आता या गोष्टीच्या बाबतीत काहीही पुढे कन्फर्मेशन आलेले नाहीये. 3च तास झालेले आहेत ही गोष्ट येऊन. आय थिंक हॅकिंग मला वाटतं काल झालं होतं, पण ही न्यूज आत्ता झालेली आहे. फ्रॉदी NFT मार्केट रिमेन्स हेल्दी ॲज डेव्हलपर्स होल्ड इथिरियम अँड रिइन्व्हेस्ट. तर आता इथिरियमच्या बेसिसवरती जे एक गोष्ट सुरू झाली, आय थिंक 3.5 वर्षांपूर्वी ऍटलिस्ट मी NFT किंवा रादर नॉन फंजिबल टोकन हा कन्सेप्ट जो आहे ERC-721 वगैरे या गोष्टींच्या बाबतीत तेव्हा जस्ट अभ्यास सुरू होता. थोडंफार आणखीन 1-2 पण ERCचे आणखीन 1-2 मॉडेल्स होते, तर त्यावेळी ते डिस्कशन्स चालायचे इव्हेंट्समध्ये वगैरे. तर तेव्हापासून आता NFT खूप ग्रो झालेला आहे, फार जबरदस्त स्पीडने वाढतंय. पण तरी सुद्धा ज्या डेव्हलपर्सने याच्यामध्ये पैसे कमवले, काही पर्सेंटेज असतात ऑफकोर्स, डेव्हलपर पूर्ण नाही घेत. जो ओनरशिप असते ज्या आर्ट फॉर्मची ज्याच्याकडे तो पण घेतो, बरोबर, तो मेन अमाऊंट घेतो, डेव्हलपर थोडी अमाऊंट घेत असणार. किंवा असंही आहे की पूर्णपणे अमाऊंट काही काही डेव्हलपर्सच्याही असतात जर त्यांनी जर क्रिएटिव्हिटी पण दाखवली असेल तर. त्यांनी काय केलंय, त्या लोकांनी जर इथिरियम विकलेच नाहीत आणि वरतून त्यांनी रिइन्व्हेस्ट केले, म्हणजे समजा मी एक XYZ टाईपची पूर्ण सिरीज बनवली कलेक्टिबल्सची आणि सगळे हळूहळू विकले जात आहेत, मी इथिरियम माझ्याकडे येत आहेत आणि ते इथिरियम मी खर्च नाही केले कुठे बाहेर, विकून डॉलर नाही घेतले किंवा इंडियन रुपी नाही घेतले किंवा व्हॉट एव्हर ते नाही घेतलं,
फियाट मध्ये कन्वर्ट नाही केलं, इथिरियम सांभाळून ठेवले. आणि नंतर मी समजा मला वाटलं की अरे हे क्रिप्टो पंक मस्त आहेत, त्यातलं मला जे अफोर्डेबल असतील ते 2-4 मी कलेक्ट करून ठेवले. तर थोडक्यात काय झालं, एनएफटी मध्येच ते पैसे परत गेले, म्हणजे इथिरियम परत एनएफटी मध्येच गेलं. त्यामुळे काय होतंय की एनएफटी मार्केट अजूनही हेल्दी आहे आणि आणखीन लोकांचं म्हणणं आहे की आणखीन ग्रो करणार आहे. तसंच नवीन जे लॉन्चेस होत आहेत त्याला थोडक्यात ते म्हणतात ड्रॉप म्हणतात. जसं आपण पूर्वीच्या म्हणजे एअर ड्रॉप्स जसे होते तसे हे एनएफटी ड्रॉप म्हणतात. तर रोज कमीत कमी 7 ड्रॉप होत आहेत आणि दर आठवड्याला रोज ड्रॉप होत आहेत. ओके, सो 7 ड्रॉप्स अ डे, 7 डेज अ वीक, हे असं चालू आहे जवळजवळ गेल्या 3 महिन्यांपासून. त्यामुळे बरेचसे नवीन एनएफटी ड्रॉप्स ऑलरेडी आलेले आहेत आणि थोडक्यात एनएफटी मार्केट किंवा एनएफटीची हवा कमी व्हायला तयार नाही. मी जसं म्हणतो तसं पुढच्या बातमीकडे बोलूया. KuCoin रजिस्टर्ड रेकॉर्ड 2 मिलियन न्यू युजर्स इन सेकंड क्वार्टर. ओके, तर 3 महिन्यांमध्ये फक्त KuCoinने 20 लाख नवीन रजिस्टर्ड युजर्स त्यांच्याकडे आलेले आहेत. ही प्रचंड फास्ट ग्रोथ आहे आणि त्यांचं माझ्या मते असं म्हणणं आहे की आफ्रिकामध्ये जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत, जसं नायजेरियाची सेंट्रल बँक सगळ्याप्रमाणे सगळ्या अँगल्स ते त्यांना फॉरेन एक्सचेंजवरती कम्प्लीट कंट्रोल पाहिजे, पण तिकडून दुसऱ्या एका बाजूने ते लोकांना आणि कंपनीजला फॉरेन एक्सचेंज पासून फिरून येतात आणि ते स्वतः मात्र नवीन क्वांटिटेटिव्ह इझिंग किंवा काहीतरी करत असणार आहेत. बरोबर, म्हणजे नवीन मनी प्रिंटिंग किंवा इश्युइंग जे चालू असेल, मनी नाही म्हटलं पाहिजे खरं तर, इथे करन्सी म्हटलं पाहिजे, फियाट करन्सी. तर त्यामुळे मग काय होतं की डिव्हॅल्युएट होते करन्सी किंवा मग इन्फ्लेशन दिसतं. बरोबर, आणि त्या गोष्टींचा ते सगळं ब्लेम जे आहे ते क्रिप्टो करन्सीज वरती आणि ज्या कंपन्या फॉरेन एक्सचेंज मध्ये डील करतात त्यांच्यावरती लिटरली ते भांडं फोडण्याच्या मागे आहेत. आणि या गोष्टीला काही अर्थ नाहीये, हे बऱ्याच जणांना कळतं की या टाईपचे मेजर्स घेऊन काही होणार नाहीये. तुम्हाला आधी जे एक्सेसिव्ह करन्सी प्रिंटिंग चालू आहे ते थोडंसं कमी, तुमची प्रिंटिंग प्रेस थोडी स्लो तरी करावी लागेल, तेव्हा जाऊन मग जे काही इकॉनॉमी आहे ती थोडीशी हेल्दी होऊ शकेल. पण यांचं सगळ्या सेंट्रल बँकर्सचं डोकं उलटं चालतं. त्यांना असं वाटतं की आपण जेवढे पैसे प्रिंट करून वाटू लोकांमध्ये किंवा आपल्या आवडत्या बँकांमध्ये किंवा आपल्या आवडत्या बिझनेसमनमध्ये, तेवढे पैसे इकॉनॉमीमध्ये जातील आणि मग लोक काहीतरी बाहेर जाऊन विकत घेतील सर्व्हिस आणि प्रोडक्ट्स आणि मग परत इकॉनॉमी ग्रो व्हायला लागेल. हे या भ्रमात ते जगतात. पण हे एका लिमिट पर्यंतच चालतं, त्यानंतर मात्र प्रचंड प्रमाणामध्ये इन्फ्लेशन येतं आणि करन्सी क्रॅश होते. आणि हे म्हणजे ज्या देशांमध्ये करन्सी क्रॅश झालीये हे देश इतके जास्त आहेत ऍज कम्पेअर्ड टू ज्या देशांमध्ये करन्सी क्रॅश नाही झाली आहे. ओके, सो करन्सी क्रॅश न झालेल्या देशांचे नावं आपण बहुधा एका हाताच्या बोटावरती मोजू शकाल, कारण सगळीकडे करन्सीज क्रॅश होऊन ऑलरेडी गेलेल्या. जसं झिम्बाब्वेमध्ये दिसतं आपल्याला, व्हेनेझुएलामध्ये दिसतं, आता लवकरच तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये दिसेल. तर या सगळ्या गोष्टी फक्त म्हणजे दुसऱ्या कुठल्या करन्सीमध्ये झाल्या नाहीयेत, हे चुकीचं आहे. ओके, जसं तुम्ही बघाल अमेरिकेतलं फेडरल रिझर्व्ह जगातली सगळ्यात स्ट्रॉंग सेंट्रल बँक आहे. बरोबर, लोकांना असं वाटतं अरे फेडरल रिझर्व्ह किंवा मग सेंट्रल बँकिंग सिस्टीम ही आयुष्य म्हणजे आधीपासून चालतच आली आहे असं वाटतं लोकांना, किंवा त्या टाईपचे रिस्पेक्ट क्रिएट केला जातो किंवा तेवढी ऑथॉरिटी दाखवली जाते. बरोबर, पण मला खरंच हे वाटत नाही, कारण 1913 मध्ये फेडरल रिझर्व्ह फॉर्म झालंय आणि 1938 मध्ये आरबीआय फॉर्म झाली आहे. आरबीआय पेक्षा आपली एसबीआय जुनी आहे. हे बघितल्यावरती तरी लोकांना काहीतरी कळायला पाहिजे की नक्की काय असतं, कसं चालतात हे सेंट्रल बँकांचे खेळ. पण ठीक आहे, आपण या गोष्टी कोणाला शिकवल्या जात नाहीत, त्या रिसर्च केल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे आपण पुढच्या बातमीकडे वळूया. हे डिस्कशन न संपणारं आहे. ओव्हरऑल ही जी फास्ट ग्रोथ होते आहे याला आफ्रिकन कॉन्टिनेंट जबाबदार आहे असं यांचं ओव्हरऑल म्हणणं आहे. आणि आफ्रिकेमध्ये जर ज्या ठिकाणी तुम्ही करन्सी कंट्रोल्स तुम्ही लॉन्च कराल लिगली इलिगली, म्हणजे आता ते अफगाणिस्तानमध्ये करन्सी कंट्रोल लॉन्च करण्याची गरजच नाही पडली. बरोबर, कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही चेक करून घ्या. अमेरिकन गव्हर्नमेंटने त्यांच्या सेंट्रल बँकेने आणि त्यांच्या सगळ्या ॲफिलिएट्सने मिळून अफगाणिस्तानमधल्या सेंट्रल बँकेचे सगळे असेट्स फ्रीज करून टाकले आणि सीज करून टाकले. कळलं, त्यामुळे मग अफगाणिस्तानमध्ये आता कॅश नावाचा प्रकार उरलाच नाहीये लोकांकडे. मग ते ट्रेड कसे करतील, जीवनावश्यक गोष्टी घेतील कुठून? करेक्ट. सो त्यावेळी आता क्रिप्टो करन्सी त्यांच्या मदतीला येणार आहे. सो लोकांना ज्यांना शंका होती की बिटकॉइनचा वापर काय कुठे होणार आहे नक्की एक्झॅक्टली, तर अशा ठिकाणी होणार आहे. तुम्ही कालचा एपिसोड चेक करा. पुढच्या बातमीकडे वळूया. सो ओव्हरऑल ग्रोथ ही चांगली गोष्ट आहे KuCoinला कॉंग्रॅच्युलेशन्स. 20 लाख नवीन कस्टमर 3 महिन्यात गोळा करणं ही मोठी गोष्ट आहे. भारतातही बऱ्याच एक्सचेंजेसची खूप चांगली ग्रोथ झालेली आहे. जेव्हा आरबीआय सुप्रीम कोर्टामध्ये केस हरली मार्च 2020ला,
त्यानंतर भारतात सुद्धा असे एक्सचेंजेस होते ज्यांनी 3 ते 6 महिन्यांमध्ये 2-2, 5-5, 10-10 लाख कस्टमर गोळा केले, असे एक्सचेंजेस आहेत आणि प्रचंड ग्रोथ झाली भारतात सुद्धा त्यावेळी. आत्ताचे आकडे काही नवीन आलेले नाहीयेत, आपण ते पण जर आले तर चेक करूया. डीफाय प्रोटोकॉल क्रीम फायनान्स हॅक फॉर द सेकंड टाइम दिस इयर. $25 मिलियन AMP टोकन्स चोरीला गेलेले आहेत. सो आता हे डीफाय प्रकरण जे आहे ना, डीफाय मध्ये मला मनापासून असं वाटतं की याला आणखीन थोडीशी मॅच्युरिटी यायला पाहिजे. डेव्हलपर्सने आणखीन थोडंसं टेस्टिंग केलं पाहिजे आणि मग त्या गोष्टी रिलीज केल्या पाहिजेत. ओके, पण थोडक्यात कसं असतं की डेव्हलपर हा शेवटी सरळ डोक्याने चाललेला माणूस असतो आणि हॅकर हा कसा असतो, हा कायम हॅकरचा फोकस याच गोष्टीवरती असतो की कुठे दरवाजाला कुठे फट आहे का, खिडकी कुठे बाहेरून उघडता येते का, म्हणजे मी घरात घुसतो आणि वस्तू घेऊन जातो. आता इथे कसं आहे की कम्प्लिटली सॉफ्टवेअर बेस्ड असल्यामुळे फारच असं म्हणतात की यू कॅनॉट डिझाईन अ सिस्टीम कम्प्लिटली क्लोज सिस्टीम. बरोबर, तुम्ही असं घर बनवणं की ज्याला दरवाजाच नाहीये, खिडकीच नाहीये, मग त्याला घर कसं म्हणाल? किंवा यू कॅनॉट डिझाईन अ लॉक विदाउट अ की. प्रत्येक लॉकला एक की असणार आहे. बरोबर. सो सॉफ्टवेअर डेव्हलपर्स बऱ्याच वेळा नॉर्मल सॉफ्टवेअर्समध्ये काय करतात की काही बॅक डोर्स ठेवतात की जिथून त्यांना स्वतःला आज जाऊन काही चेंजेस करता आले पाहिजे जर काही इमर्जन्सी आली तर. आणि हे बॅकडोर्स कधी कधी चुकूनही राहतात. तर त्या टाईपच्या गोष्टींमुळे आणि हे हॅकर्स जबरदस्त एक्सपिरियन्स असतात या टाईपचे अटॅक्स करण्यामध्ये. आणि आता यांनी कुठल्या टाईपचं काय केलंय एक्झॅक्टली त्या गोष्टींमध्ये न जाता आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया. कारण हे हॅक्स होत राहतील आणि हळूहळू काही स्टँडर्ड्स येतील, त्यानुसार मग ही गोष्ट मॅच्युअर होईल, तेव्हा मग जाऊन ही आणखीन सेफ होईल. पण अजून मला तरी वाटतंय की आणखीन बरंच काम करायची गरज आहे याच्यामध्ये आणि त्या दिशेने वाटचाल चालूच आहे ऑलरेडी. मायनिंग फर्म द नाईन टू लॉन्च NFT प्लॅटफॉर्म इन Q4. तर NFTची मी म्हणतो तसा हवा कमी व्हायला तयार नाहीये. प्रत्येक मोठमोठा प्लेअर आता NFT मध्ये एंट्री करतोय. आता ही द नाईन म्हणून चायनामधली एक खूप मोठी मायनिंग कंपनी आहे जिने आता रिसेंटली रशियामध्ये पार्टनरशिप केली तिकडे मायनिंगसाठी आणि कझाकस्तानमध्ये पण पार्टनरशिप केलेली आहे 100 की 200 मेगावॉटच्या पॉवर प्लांट बरोबर. 200 मेगावॉटचं कन्झम्पशन असलेल्या मायनिंग फॉर्मच्या डिझायनिंगसाठी आणि बिल्डिंगसाठी. तर ही कंपनी सुद्धा आता NFT मध्ये उतरतीये. म्हणजे आता खरंच लाईन लागलेली आहे लोकांची NFT मध्ये उतरण्यासाठी. यांच्या प्लॅटफॉर्मचं नाव असणार आहे NFT स्टार. सो आपण नेक्स्ट बातमीकडे वळूया. चायना टू बिल्ड ग्लोबल क्लिअरिंग नेटवर्क फॉर मोबाईल पेमेंट्स युझिंग डिजिटल युआन. आता चायनाने पहिला नंबर लावलेला आहे CBDC प्रॉपरली लॉन्च करण्यामध्ये आणि त्याला काहीतरी करून ते पुश करतायत कंटिन्युअसली. कारण $US जे आहे त्याचं लाईफ आता संपत आलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि आता जगातलं डॉमिनेशन जे आहे करन्सीचं, रादर एक वर्ल्ड करन्सी ज्याला म्हणतो, तिथे आता लाईनीत उभे आहेत. पहिल्या नंबरवरती डिजिटल युआन, दुसऱ्या नंबरवरती डिजिटल युरो, जो अजून लॉन्चच नाही झालाय तरी त्याला कन्सिडर केलं जात आहे. आणि तिसऱ्या नंबरवरती बिटकॉइन. आणि मे बी मला तरी असं वाटतंय की असं कुठली एक सिस्टीम नसेल पुढे जगामध्ये. डॉलर सुद्धा पूर्णपणे मरणार नाही आणि म्हणजे कुठलीच करन्सी पूर्णपणे मरणार नाही असं मला तरी वाटतं. पण बेसिस फॉर द ग्लोबल मॉनिटरी सिस्टीम हा चेंज होईल. पण त्याच्यामध्ये पण आता फाटे फुटतील. मग आपले एक ग्रुप ऑफ कंट्रीज ज्यांनी आता ऑलरेडी लाईन लावायला सुरुवात केली आहे की आम्ही लिगल टेंडर बनवतो बिटकॉइनला, ती एक वेगळी कम्युनिटी असेल. दुसरी कम्युनिटी असेल जी म्हणते की आम्ही लिगल टेंडर नाही बनवणार पण आम्हाला पेमेंट सिस्टीम म्हणून ऍक्सेप्टेड आहे. आणखीन एक कम्युनिटी, एक ग्रुप असेल जो म्हणेल की आम्ही याला एक नवीन ऍसेट क्लास म्हणून घोषित करतो. आणि फायनॅलिटीमध्ये काय असेल की आणखीन एक कम्युनिटी असेल जे म्हणतील की आम्हाला क्रिप्टो चालणारच नाही, आम्ही XYZ ही करन्सी म्हणून पुढे वळू. सो थोडक्यात काय आहे की जसं इंटरनेट असतं आणि वेगवेगळे लँड असतात, तसं बिटकॉइन हा इंटरनेट ऑफ व्हॅल्यू आहे आणि त्याला सगळे बाकीचे छोटे मोठे देश आणि छोटे मोठ्या कंपन्या ऍज कम्पेअर टू बिटकॉइन सगळे कनेक्टेड असतील. सो मेन व्हॅल्यूचा हायवे तयार होईल बिटकॉइन आणि त्याच्यामधून मग बाकीचे फाटे फुटून मग वेगवेगळ्या टाईपचे व्हॅल्यू ट्रान्सफर्स वगैरे सगळे होत राहतील असं मला वाटतं. मे बी रियालिटी आणखीन काहीतरी वेगळी असू शकते, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह गोष्टी एकत्र येऊ शकतात. पण फक्त मला असं वाटतं असं होऊ शकतं. आता आपण सेंट्रल बँकांबद्दल बोलत होतो काल सुद्धा, आज सुद्धा आणखीन एक न्यूज बघा. नायजेरियन सेंट्रल बँक रिव्हील CBDC गाईडलाईन्स, अनाउन्सेस प्लॅन टू लॉन्च नायरा वॉलेट. तर थोडक्यात त्यांचा आता गोल काय असतो आहे माहिती का पुढे आता या सगळ्या सेंट्रल बँकांचा, की आतापर्यंत त्यांना समजा इकॉनॉमीला बूस्ट करायचंय तर त्यांना पैसे प्रिंट करून किंवा मग पैसे त्यांची जी काही करन्सी आहे ती इश्यू करून
बाहेर मार्केटमध्ये जाऊन काहीतरी विकत घेणं, हा एक मार्ग होता. ओके, सो त्यांच्या बॅलन्स शीटवरती स्टॉक्स किंवा बॉन्ड्स वाढत जाणार, ही एक गोष्ट होती. आणि ते आता त्यांना जरा म्हणजे कंटाळा आलाय त्या गोष्टींचा. ओके, म्हणजे त्यांना हे कामं करायचा कंटाळा आलाय, रादर या दिशेने लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचता येत नाहीये. सो ते आता असे डिजिटल वॉलेट्स लॉन्च करतील. आपल्याकडे पण बहुधा डिजिटल रुपयाचं वॉलेट असेल, ज्याच्या थ्रू तुम्ही ही बँक ती बँक नॉर्मल बँकांशी कम्युनिकेट न करता ते वॉलेट डायरेक्टली आरबीआयशी कम्युनिकेट करेल. ओके, सो आरबीआयला जर वाटलं की आपण या शहरातल्या लोकांना XYZ अमाऊंट पाठवून देऊया, स्टिम्युलस चेक जसं अमेरिकेत पाठवतायत किंवा युरोपमधल्या काही कंट्रीजमध्ये पाठवतात तसं, तर ते स्टिम्युलस डायरेक्टली तुमच्या वॉलेटला हिट होणार. ओके, सो हे सगळे त्यांचे पुढचे प्लॅन्स आहेत, त्या दिशेने त्यांनी वाटचाल ऑलरेडी सुरू केलेली आहे. टेस्टिंग वगैरे माझ्या मते सगळं झालेलं आहे, फक्त आता हे लॉन्च होण्याची फक्त देरी आहे सगळ्या ठिकाणी. ECB प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट स्टेट्स क्रिप्टो शुड बी रेग्युलेटेड लाईक अदर ॲसेट्स. मान्य आहे. युरोपियन सेंट्रल बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणतात की क्रिप्टो करन्सीजला रेग्युलेट केलं पाहिजे. त्यांनी सुद्धा बाकीचे ॲसेट क्लासेस जे लॉ पाळतात ते लॉ क्रिप्टो करन्सीजने पाळले पाहिजे. ओके, सो याच्यामध्ये काही वावगं नाहीये, फक्त एकच प्रश्न आहे की डिसेंट्रलाइज जर गोष्ट असेल, त्याचा कोणी सीईओ नाहीये, त्याचं कोणी कोर कमिटी नाहीये की जी वोट करते की हा आपण आता 1,00,000 करोडचे रुपये छापूया. ओके, असं जर कोणी म्हणतच नसेल, त्याचं ऑलरेडी मॅथमॅटिकली फिक्स्ड आहे आणि ते सॉफ्टवेअरच त्याचं मॅनेजमेंट टीम आहे, ती सॉफ्टवेअरच त्याचे ट्रस्टी आहेत आणि ते सॉफ्टवेअरच रेग्युलेटेड आहे. कुठल्या सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल बँक आणि सेंट्रल रेग्युलेटरची गरजच नाही, आउटसाइड एंटिटीजची गरजच नाहीये त्याला रेग्युलेट करायला. तर अशा गोष्टीला तुम्ही कसं रेग्युलेट कराल हे त्यांनी ठरवावं आणि मग नक्की रेग्युलेट करावं. पुढे बोलूया. ट्रॅव्हल रूल इम्प्लिमेंटेशन स्टील फार ऑफ ड्यू टू टेक लिमिटेशन्स, ऑस्ट्रेलियन रेग्युलेटर रिपोर्ट्स. आता हे ऍटलिस्ट रादर या दोन्ही न्यूज मी लागोपाठ घेण्यामागे पण कारण आहे की हे महाराज म्हणतात, हे साहेब म्हणतात की आपण रादर क्रिप्टो करन्सीजने सगळे लॉ पाळून मग पुढे गेलं पाहिजे. जसं स्टॉक मार्केटमधले शेअर्स जे लॉ पाळतात, डिबेंचर्स असतील किंवा असे आणखीन शेकडो प्रकारचे त्यांनी प्रॉडक्ट्स विचित्र तयार करून ठेवलेत, किचकट नावं दिलेली आहेत. फक्त साध्या माणसाला वेडं बनवण्यासाठी हे सगळं नाव आहेत, काही त्याला अर्थ नाहीये. बऱ्याचशा गोष्टी यातल्या क्लिअर कट बेटिंग आहे. ओके, बऱ्याचशा गोष्टी म्हणत नाही की सगळे प्रॉडक्ट्स वेडपटपणाने क्रिएट केलेले आहेत, पण ते आता या लेवलला गेलेलं आहे ना की म्हणजे समजून घेण्याच्या पलीकडे गेले साध्या माणसाच्या. आणि मुद्दामून असे टर्म्स आणि असे किचकट हे सगळे डेफिनेशन्स क्रिएट केले गेलेले आहेत की तुम्ही या सेंट्रलाइज प्लेयर्सच्या मध्ये येऊ नये. ओके, तर यांचं म्हणणं आहे की रेग्युलेट केलं पाहिजे. आणि हे ऑस्ट्रेलियातले साहेब आहेत, हे क्लिअर कट मान्य करतायत की हे जे ट्रॅव्हल रूल इम्प्लिमेंटेशन जे म्हणतायत आता, आय थिंक IMFचं म्हणणं आहे की ट्रॅव्हल रूल इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. ओके, तर त्याच्या अंडर ट्रॅव्हल रूल इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय ते मी तुम्हाला नंतर समजावून सांगतो. माझा नेमका आता आवाज थोडा त्रास देतोय, तर ट्रॅव्हल रूल इम्प्लिमेंटेशन जे आहे ते नंतर आपण समजूया. पण या ऑस्ट्रेलियातल्या रेग्युलेटर जे आहेत त्यांच्या एका व्यक्तीचं म्हणणं आहे क्लिअरली की अजून ती टेक्नॉलॉजी एक्झिस्टच करत नाही की जी ट्रॅव्हल रूल इम्प्लिमेंटेशन करू शकेल क्रिप्टो करन्सीज मध्ये. ओके, ट्रॅव्हल रूल हा बाकीच्या ऍसेट क्लासेसमध्ये आरामात इम्प्लिमेंट होतो. म्हणजे जे आता रिक्वायरमेंट US मधल्या इन्फ्रास्ट्रक्चर बिलमध्ये टाकलेलं आहे की तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्या म्हणजे सेंडर रिसिव्हरचा ऍड्रेस पाहिजे, तुम्हाला दोघांचं कम्प्लीट KYC पाहिजे, तुम्हाला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय, कुठून कुठे पैसे झाले, हे सगळे डिटेल्स पाहिजे. दॅट इज ट्रॅव्हल रूल. किंवा मग आणखीन त्याचं डीपमध्ये आपण आणखीन अभ्यास करूया. तर ते इम्प्लिमेंट करता येणार नाही आत्ता तरी, आपल्याला ती केपेबिलिटी अवेलेबलच नाहीये मार्केटमध्ये, हे त्यांचं म्हणणं. आणि हे सत्य आहे. आणि म्हणूनच मी हा आत्ता थोड्यापूर्वी जो प्रश्न विचारला किंवा मी यांना जे म्हटलं की तुम्ही जर करू शकत असाल तर नक्की रेग्युलेट करावं, बाकी आमचं काही म्हणणं नाहीये. IMF, बिटकॉइन इज प्रायव्हेटली इश्यूड क्रिप्टो विथ सबस्टॅन्शियल रिस्क्स, इनएडवायझेबल ॲज लिगल टेंडर. पण लिगल टेंडर वरती सेंट्रल बँकांची मोनोपॉली आहे. ओके, आणि सेंट्रल बँकांवरती IMF आणि वर्ल्ड बँकेची मोनोपॉली आहे. राईट, तर ती मोनोपॉली एवढ्या इझिली कसे काय हे लोक सोडतील? करेक्ट, कारण आतापर्यंत या सुप्रीम इन्स्टिट्यूशन्सने शेकडो करोड लोकांचं सगळं मॅनेजमेंट हे काही शेकडो लोक मिळून करत होते. आणि मला तरी असं वाटतं की म्हणजे आता भारताचंच उदाहरण घ्या, 130 किंवा 140 करोड लोकांचे डिसिजन, मी कोणाला नावं नाही ठेवते, एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवरचे
तिथला रेग्युलेटर घेतो, त्या रेग्युलेटरकडे किती एम्प्लॉई आहेत ते चेक करा आणि मग तुम्ही विचार करा की या टॉपिकवरचं डिसिजन या टाईपचे लोक इतके मिळून इतक्या लोकांचं घेऊ शकतात का, तेवढे मेंटल रिसोर्सेस, फायनान्शियल रिसोर्सेस किंवा टेक्निकल रिसोर्सेस त्यांच्याकडे असतील का. मला तरी वाटत नाही एवढे रिसोर्सेस असतात, पण ठीक आहे, आता जग असंच चालू आहे त्यामुळे चालू राहील आणखी थोडे दिवस. तर हे जे यांनी मान्य केलेलं आहे ऑस्ट्रेलियन रेग्युलेटर्सने, त्याला खरंच माझा सलाम. परफेक्ट डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे. आपण आजच्या एपिसोडला आता इथेच पूर्णविराम देऊ. त्याआधी मी पटकन coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 30 ऑगस्ट 2021 रात्री 8:05 बिटकॉइन होता $47,916. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा नक्की भेटूया. क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेट पण बघूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड ऑर्डर. बाय गाईज.